नमस्कार, मी विशाल पाटील। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे आता फुल ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। पीएम मोदींपासून अमित शहांपर्यंत सर्वांनीच दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याचा संकल्प बोलून दाखवला। सरकारकडून एका पाठोपाठ एक हाय लेवल बैठकांचं सत्र सुरू आहे। मोदी कधी कुठला मोठा निर्णय घेतील याचा मात्र नेम नाही। भारतामध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे पाकिस्तान पार बिथरून गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। जातीवर आधारित जनगणना सरकार करणार आहे असा निर्णय केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेतलाय। भारताने भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याबाबत सैन्याला खुली सूट दिली आहे आणि यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाल्याचं चित्र दिसतंय। येत्या 24 ते 36 तासात भारत हा पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो असं मध्यरात्री उठून घाबरलेल्या पाकिस्तानला सांगावं लागलंय आणि यावरूनच पाकिस्तानचे कसे धाबे दणाणलेले आहेत हे देखील स्पष्ट दिसतंय। आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। ये जो गोरी, शहीन, गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारत सरसावलाय। एकीकडे जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही पातळ्यांवरती भारताने कंबर कसायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना जमिनीमध्ये गाडण्याची तयारी भारताने सुरू केलेली आहे। आता हल्ल्याचा बदला भारत कसा आणि कधी घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे। सध्या पाकिस्तान मात्र धास्तावलाय। भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावते। पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीकडे डोळे लावून बसलाय, कारण स्वबळावर भारताशी दोन हात करणं त्यांना कधीच झेपलं नाही आणि झेपणारही नाही। पाकिस्तानच्या तुलनेमध्ये भारताकडे बरीच वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहेत। भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये पाकिस्तानच्या बराच पुढे आहे। पाकिस्तानसाठी भारताची फक्त 3 मिसाईल्सही पुरेशी आहेत। हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या लाहोर, कराची आणि इस्लामाबाद शहराला काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करू शकतं, बेचिराख करू शकतं। भारताची कोणती 3 मिसाईल्स पाकिस्तानचा खेळ बिघडवण्यासाठी पुरेशी आहेत त्यावर आता एक नजर टाकूयात। तर पाकिस्तानवरती भारताचे कोणते 3 मिसाईल्स आहेत जे भारी पडू शकतात त्यावर एक नजर टाकूयात। ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल 290 ते 700 अशा प्रकारे वेगाने हा थेटपणे हल्ला चढवू शकतं। त्यानंतर 3000 किलो इतकं त्याचं वजन आहे। तर जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडी लॉन्चचा प्लॅटफॉर्म वापर करून त्यावरनं हल्ला घडवता येऊ शकतो। रडारपासून बचावासाठी 3 ते 4 मीटर उंचीवरून त्याची उड्डाण क्षमता देखील आहे। तर उड्डाण अवस्थेमध्ये दिशा बदलण्याची क्षमता देखील ब्रह्मोसमध्ये आहे, जे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे। तर क्षेपणास्त्र 72 सेकंदांपेक्षा कमी वेळात लाहोर देखील टार्गेट करू शकतं। तर ब्रह्मोस 5 मिनिटांमध्ये महत्त्वपूर्ण शहरांपर्यंत अक्षरशः धडकून त्या ठिकाणी ते नेस्तनाबूत करू शकतं। कराचीला टार्गेट करायला 5 ते 6 मिनिटं पुरेशी आहेत। तर पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताच्या संरक्षण खात्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती अनेक बैठका घेतल्या जात आहेत। त्या संदर्भातही आपण जाणून घेणार आहोत। मात्र शौर्य मिसाईल जे हे दुसऱ्या क्रमांकाचं मिसाईल आहे। क्वासी बॅलिस्टिक मिसाईल म्हणून देखील ते ओळखलं जातं। 700 ते 1900 किलोमीटरची त्याची रेंज आहे। 6.2 टन इतक्या वजनाचं ते मोबाईल लॉन्च वाहनानं त्याची तैनाती करण्यात आलेली आहे। तर हायपरसोनिक गतीमुळे रडारला चकवा आणि अचूक पद्धतीने त्या ठिकाणी वार करणं देखील सोपं आहे।
तर लाहोर शहराला 20 ते 30 सेकंदात टार्गेट करू शकतं इतकी शौर्य मिसाईलची ताकद आहे। इस्लामाबादपर्यंत हे मिसाईल केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये पोहोचू शकतं। शौर्य पाठोपाठ प्रलय बॅलिस्टिक मिसाईल, आणखी एक मिसाईल जे पुरेसं आहे पाकिस्तानशी लढा करण्यासाठी, सामरिक शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल म्हणून प्रलय बॅलिस्टिक मिसाईल ओळखलं जातं। 150 ते 500 किलोमीटरची त्याची रेंज आहे। त्यानंतर मॅक 5 पेक्षा अधिक गती आणि हायपरसॉनिक त्याची श्रेणी आहे। त्यानंतर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल्स त्याच्यामध्ये आहेत, म्हणजेच MIRV म्हणून देखील ते ओळखलं जातं। तर मोबाईल लॉन्चर आणि रडारपासून वाचण्याची त्याची क्षमता आहे। तर लाहोरला 30 ते 40 सेकंदात टार्गेट करता येणं देखील प्रलय बॅलिस्टिकमुळे शक्य होईल। इस्लामाबादला नष्ट करायला केवळ 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत। तर कराचीला टार्गेट करायचं असेल तर केवळ 3 ते 4 मिनिटांचा पल्ला त्याला गाठावा लागेल। तर पाकिस्तानवरती भारताचे हे महत्त्वपूर्ण 3 मिसाईल ज्या संदर्भातली माहिती आपण सगळ्यांनी पाहिली, तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताच्या संरक्षण खात्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती अनेक प्रकारच्या बैठका घेतल्या जात आहेत, ज्यातून पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। भारतानं अगदी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्यापेक्षा खतरनाक असं काहीतरी करण्याची तयारी भारत या घडीला करताना दिसतोय। तर काय काय घडू शकतं येत्या काळामध्ये, कशा प्रकारे तयारी सुरू झालेली त्यावरती एक नजर टाकूयात। तर नरेंद्र मोदींनी लष्करावरती पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना फ्री हँड दिलेला आहे, मोकळीक देण्यात आलेली आहे, त्यांना त्यांचे निर्णय घेता येणं शक्य होणार आहे। त्यामुळे तर तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्णपणे पाठीशी असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता भारत जे काही करेल पाकिस्तानसाठी ही भयावह परिस्थिती निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे। तर एलिमेंट ऑफ सरप्राईज पेक्षा वेगळं लष्करी पाऊल उचललं जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। तर अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा हल्ला करण्याची तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे टार्गेट पाकिस्तान असेल आणि त्या ठिकाणी दाणादाण उडवून दिली जाऊ शकते। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे एकूण 2 तुकडे होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं रपून राहिलेलं नाहीये। बरं, इतकंच काय, तर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतल्याचं देखील आता उघड झालंय आणि म्हणूनच भारत सरकार आणि थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला फक्त सज्जड दम देऊन थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात महत्त्वपूर्ण असे 5 निर्णय घेतलेत, ज्यामध्ये सिंधू करार स्थगित करण्याचा देखील समावेश होतोय। या निर्णयानंतर पाकिस्तानच्या नाकातोंडामध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे आणि पाकिस्तानी नेत्यांनी बाष्फळ बडबड सुरू केलेली आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यातला पहिला आणि मोठा महत्त्वपूर्ण निर्णय आहे 1960 सालचा सिंधू करार तातडीनं स्थगित करण्याचा। याचा काय परिणाम पाकिस्तानवरती होणार आहे त्यावरती देखील आपण एक नजर टाकूया। तर काय परिणाम होऊ शकतो या निर्णयाचा, तर पाकिस्तानला 39 अब्ज घनमीटर पाणी पुरवठा त्या निमित्तानं थांबणार आहे। पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। तर पाकिस्तानातील शेती उद्योग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर 1960चा सिंधू करार या संदर्भातली माहिती आपण घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले। एकंदरीतच काय, तर भारतासोबत मैदानामध्ये उतरून युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमता देखील नाही आहे आणि त्यांची कुवतही नाही आहे आणि म्हणूनच दहशतवादी हल्ल्यांसारखी कृत्य करून पाकिस्तान पळपुटेपणा करतो। मात्र हे वारंवार होत असल्यानं आता भारत पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याच्या तयारीत आहे। भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकांचा जोर पाहता पाकिस्तानच्या फक्त शेपटावरच नव्हे तर त्यांचा गळा आवळण्याची देखील तयारी भारताकडून सुरू आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शशिकांत पित्रे, त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत। मात्र सुरुवात मी शशिकांत पित्रे सर आपल्यापासून करेल। ज्या प्रकारे मोदी सरकारने तातडीच्या महत्त्वपूर्ण बैठका बोलावलेल्या आहेत, ज्या प्रकारची आपली तिन्ही दलांची असलेली क्षमता काय आहे याचा आपण आपल्या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला अगदी थोडक्यात आढावा घेतलेला आहे। पाकिस्तान सोबत यावेळेला काय करण्याची गरज आहे, कारण ज्या प्रकारचा भ्याड हल्ला केलेला आहे त्याला जशास तसं उत्तर देणं आणि आयुष्यभरासाठी धडा शिकवणं गरजेचं आहे।
शशिकांत पित्रे सर, आता पाकिस्तान, आपण एक मोठी यादी वाचली. आपण प्रथम एक अण्वस्त्रांबद्दल बोलला. अण्वस्त्र हे शेवटचा उपाय आहे. तेव्हा कुठल्याही राष्ट्राशी पाकिस्तानशी डील करण्यासाठी एक एस्केलेशन लॅडर आहे. म्हणजे आपण जी काम करतो ती एका मागून एक शिड्या चढतो. त्याच्यातली पहिली शिडी आणि अत्यंत ती आपण जी घेतली आहे, पहिला त्याचा शिडीचा पहिला रंग तो अत्यंत महत्वाचा. म्हणजे आपण राजनैतिक जी उपाय याच्यावर केलेले आहेत त्यामुळे पाकिस्तान दृष्टीने धक्का बसणार आहे. पण एकूण आपण म्हटलं तसं उद्या अगदी पाण्याचा पाकिस्तान दुष्काळ पडणार असं काही नाहीये. पण निश्चित त्याचा परिणाम होणार आहे आणि काही दिवसांनी पाकिस्तानला ते जाणवणार आहे. आता राजनैतिक झाल्यावर आता पुढचा जो आहे तो, जसं मी म्हटलं, एस्केलेशन लॅडर. बरोबर. प्रथम एक छोटा हल्ला, नंतर तो काय करतोय पाहून मोठा हल्ला, मग आपण म्हटला तसं युद्ध आणि शेवटी अण्वस्त्र युद्ध. या सगळ्या लॅडरच्या या सगळ्या ज्या शिड्या आहेत आपल्याला चढायचं काही कारण नाहीये. पण आपण सध्या या पहिली राजनैतिक जी शिडी चढल्यावर आता जसं आपण बोललात की मोदी साहेबांनी तिन्ही दलांना काय कराल ते तुम्ही करू शकता अशी पूर्णपणे सूट दिली आहे. अर्थात कुठलंही दल स्वतः जाऊन काही करू शकणार नाही. या तिन्ही दलांनी एकत्र मिळून ही योजना बनवायची आहे. बरोबर. त्यामुळे कुठल्या बाजूला आपण बोलता बोलता एक सरप्राईज बद्दल बोलला. हे अत्यंत महत्वाचं आहे. सरप्राईज अँड डिसेप्शन म्हणजे विस्मयचकित करायचं आणि त्याची फसवणूक करायची, हे ह्या संपूर्ण ह्या योजनेमागचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा सैन्यानं हल्ला केला 2016 मध्ये. 2019 मध्ये आपल्या हवाई दलानं हल्ला केला. आता कोण हल्ला करणार, कुठल्या दृष्टीने करणार याची चर्चा होते. याला अनेक पर्याय आहेत. तुम्ही नंतर हे करणार असला तर आपण करू. त्याच्यातले काही पर्याय याच्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करता कामा नये. परंतु एक पाकिस्तानला धडा शिकून, जसं माझं असं मत आहे की जिथून, जसं पंतप्रधानांनी सांगितलं, जिथून हे टेररिस्ट येत आहेत त्यांना थांबवता येतील का. पंतप्रधानांनी एक शब्द वापरला की तुमची जी भूमी आहे ती आम्ही विध्वंस करू. म्हणजे ते जिथून कारवाई करतायत त्यांना मारू शकाल का. त्यांचे जे पुढारी आहेत, नेते आहेत, त्यांना मारू शकाल का. हे बहुतेक याच्याबद्दल चर्चा होत असेल. आणि मला वाटतं याच्यातला पहिला टप्पा हा असेल की असाच एक सर्जिकल स्ट्राईक आता कोण करेल, हवाई दल करेल, नौदल करेल किंवा स्थलसेना करेल किंवा सगळे एकत्र मिळून करतील, हे आता पाहायचंय. पण ते युद्ध नाही. आपण एका छोट्या युद्धाच्या मर्यादित युद्धाचाही तुम्ही उल्लेख केला, तेही नाही. आता पहिला एक नुसता पाकिस्तानला एक दणका द्यायचा आणि ते काय त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आहे ते पाहून आपण पुढचं पाऊल उचलणार. निश्चितच. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. सतीश ढगे सर आपल्याकडे येतो. सतीशजी, पाकिस्तानला अक्षरशः धडकी भरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आर्थिक कोंडी असेल किंवा इतर प्रकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असताना थेट होणारा हल्ला, यामुळे आता पाकिस्तान निश्चितच बिथरलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपल्याला कुठल्या प्रकारची मदत मिळू शकते याकडे त्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत. किती भयावह स्थिती त्यांच्यासाठी असेल आणि ज्या प्रकारे एक स्ट्रॅटेजी आखणं आता आपल्याला भारताला गरजेचं झालेलं आहे, त्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षांनी देखील आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे. काय घडू शकते येत्या काळामध्ये? लॉंग टर्म युद्ध पाहायला मिळतंय की आता केवळ एक झलक, एक ट्रेलर दाखवण्याची ही वेळ आहे? सतीशजी, ज्या प्रकारची सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी फुल फ्लेज वॉर किंवा जे आहे सर्जिकल स्ट्राईक सारखा फॅन्सी वर्ड जो चर्चेमध्ये त्या ठिकाणी येतोय, त्याच्याऐवजी जनरल पित्रे सरांनी ऑलरेडी जी सुरुवात त्या ठिकाणी केली की या ठिकाणी सर्वात महत्वाची जी गोष्ट असणार आहे तो सरप्राईज एलिमेंट असणार आहे. मला आठवतं की 22 एप्रिलला तुमच्या चॅनलवर मी अगोदर चर्चा करताना हा दहशतवादी हल्ला कसा वेगळा आहे तर मी 3T सांगितलं होतं की कशा प्रकारे टायमिंग या दहशतवादीने साधलं, कशा प्रकारे जे टार्गेट साधले, आणि तिसरा टी जो होता तो TRF टेररिस्ट ऑर्गनायझेशन. आणि आता काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस फ्री हँड आमच्या आर्म फोर्सेसला दिलेला आहे तिथे सुद्धा 3T आहे.
म्हणजे कुठलं टायमिंग साधायचं आहे, कुठले टार्गेट सेट करायचे आहेत आणि कुठला टाईप ऑफ ऍक्शन, कुठला मोड ऑफ ऍक्शन या आर्म्ड फोर्सेसने घ्यायचा आहे, याच्याशी संबंधित आमचं आर्म्ड फोर्सेस जे आहे प्रोफेशनली कॉम्पिटंट आहे आणि ते संपूर्ण अधिकार आर्म्ड फोर्सेसला दिले आहेत. मग ज्या वेळेस दोन्ही साईडच्या सिक्युरिटी फोर्सेस हाय अलर्टवर त्या ठिकाणी असतील, त्यावेळेस हे टिपिकल सगळे जे मोड आहेत त्याच्याऐवजी आपल्याजवळ जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्यातला सरप्राईज एलिमेंट आपल्याला काढावा लागणार आहे. आणि सरप्राईज एलिमेंट कुठला असणार आहे, केव्हा अटॅक करायचा, काय 24 तासातच झालं पाहिजे, 48 तासातच झालं पाहिजे असं बिलकुल त्या ठिकाणी नाही. केव्हा झालं पाहिजे याविषयीच आहे सरप्राईज एलिमेंट त्या ठिकाणी. आणि त्याहून महत्वाचं कुठल्या पद्धतीनं झालं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत, तर सर्जिकल स्ट्राईकच झाला पाहिजे, एअर स्ट्राईकच झाला पाहिजे याच्यातला भाग नाही. माझ्या मते जे आहे ड्रोन वॉरफेअर हा कॉम्पोनंट असू शकतो. जसं जनरल पित्रे सरांनी त्या ठिकाणी सांगितलं 2016ला जसं आर्मीने त्या ठिकाणी सुरुवात केली, 2019 मध्ये जे आहे एअरफोर्सचा महत्वाचा रोल असतो. व्हेरी मच इट इज पॉसिबल की 2025ला जे आहे सुरुवात ही इंडियन नेव्हीच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते. कारण इंडियन नेव्ही आणि पाकिस्तानची नेव्ही यांचं सामर्थ्य जर आपण त्या ठिकाणी चेक केलं तर पाकिस्तानची नेव्ही दूर दूरपर्यंत आपल्या जवळ सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि 1971चा अनुभव पाहिला तर आपण जे आहे कराचीला नेव्हल ब्लॉकेड पाकिस्तानचं केलं होतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. आणि या मिलिटरी ऑप्शनच्या शिवाय त्याहून महत्वाचे जे आहेत की एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो होल ऑफ नेशन अप्रोच, म्हणजे या कायनेटिक ऑपरेशनच्या शिवाय जे आहे पाकिस्तानवर दबाव निर्माण करणं, आर्थिक दबाव निर्माण करणं, डिप्लोमॅटिक दबाव निर्माण करणं, डिजिटल स्ट्राईक त्या ठिकाणी करणं, पाकिस्तानला एक प्रकारे कोंडीत करणं, हा कोंडीत पकडणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित कराव्या लागणार आहेत आणि सिस्टमॅटिकली कराव्या लागणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट खरं म्हटलं तर आपला लढा हा पर से जे आहे पाकिस्तान विरुद्ध नाही, आपला लढा दहशतवादाविरुद्ध आहे. आपला लढा पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध आहे. आणि या पाक पुरस्कृत दहशतवादाचं मूळ हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे. म्हणजे पाक व्याप्त काश्मीर मधले टेररिस्ट लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणे, त्यांना सपोर्ट करणारा ISI, त्यांना सपोर्ट करणारा पाकिस्तान लष्कर, याला जे आहे एक प्रकारे थांबवणं. आणि ही सगळी कारवाई करताना जर पाकिस्तानचं लष्कर मध्ये आलं आणि सरांनी जसं त्या ठिकाणी सांगितलं की एस्केलेशन लॅडर जर वर त्या ठिकाणी झाली तर आपल्याला जे आहे संपूर्णतः फुल फ्लेज वॉरची सुद्धा आमची तयारी आहे. पण स्वतःहून जे आहे माझ्या मते आपण फुल फ्लेज वॉर करणार नाही. शॉर्ट स्विफ्ट स्पेशल मिलिटरी ऑपरेशन ज्याच्या माध्यमातून मुख्यतः आपले जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते हासिल करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि मला खरंच स्ट्रॉंगली या ठिकाणी वाटतं की मुळात इथे काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये आता ऑलरेडी दोन्ही साईडचे जे आहेत एक प्रकारे म्हणजे आपली ही तयारी आणि पाकिस्तान पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे मोठ्या प्रमाणावर तयारी त्या ठिकाणी दाखवतोय. नक्कीच ते न्यूक्लिअर स्टेट आहे, त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या मते आंतरराष्ट्रीय दबाव, मग तो युनायटेड स्टेट्स असो, चायना असो, रशिया असो, त्याचबरोबर काही अरब राष्ट्र आहेत, हे अरब राष्ट्र जे आहेत माझ्या मते आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि याच्या माध्यमातून न्यूक्लिअर वॉरचं जे आहे ते कुठेतरी जे आहे डिफ्यूज होईल, न्यूक्लिअर वॉर पर्यंत ही सिच्युएशन. बरं, नक्की सतीश सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अनय जोगळेकरांना मला पुढचा प्रश्न करायचा, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत. अनयजी, एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही महत्त्वपूर्ण निर्णय अमेरिकेनं घेतलेले होते ज्याचा आता सगळ्या बाजारावरती परिणाम आपल्याला थेटपणे पाहायला मिळतोय. दुसरीकडे ही चॅलेंजिंग परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यामध्ये थेट हमासनं ज्या प्रकारे इस्रायलवरती जाऊन हल्ला केलेला होता, टार्गेट करण्यात आलेलं होतं, तशीच काहीशी परिस्थिती या हल्ल्यादरम्यानही पाहायला मिळाली. मात्र इस्रायलनं दिलेलं जे उत्तर होतं त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची वेळ आता भारतावरती आलेली आहे का? तसं उत्तर दिलं जाऊ शकतं का असं आपल्याला वाटतं? कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळीच परिस्थिती ही वेगवेगळ्या कारणांमुळे सध्याच्या घडीला भयावह असल्याचं दिसतंय. अनयजी, निश्चितच पहलगामचा जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी होता. पण या हल्ल्यामुळे भारतीय सैन्याला आणि भारत सरकारला गेल्या 5 वर्षात आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण क्षेत्रातल्या सुधारणा हाती घेतलेल्या आहेत. आपलं लष्कर, आपली सैन्य दल ही कायमच प्रोफेशनल होती, व्यावसायिक होती. पाकिस्तान सारखी सत्ताधारी किंवा सत्तेची कांक्षा असलेली लष्कर आपलं सैन्य दल नाहीये. परंतु त्याला 21व्या शतकासाठी ज्याला एक एजाईल फायटिंग फोर्स म्हणतात, म्हणजे अतिशय चपळ आणि अतिशय, तर असं बनवण्याचे प्रयत्न आपण सुरू केलेले. कारण आपली स्पर्धा चीनशी आहे, आपली स्पर्धा अमेरिकेशी आहे, इतर सगळ्या मोठ्या देशांची आहे. तर त्या दृष्टीने ही एक खूप चांगली संधी आहे. पहिले सगळ्यात सरप्राईज एलिमेंट आला. मला असं वाटतं की काल ज्या विविध बैठका पार पडल्या त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलं की भारतीय सैन्य दलांना कारवाईचे स्वातंत्र्य, त्याची वेळ निवडण्याचं, त्याचं थिएटर निवडण्याचं सगळं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. पण दुसरीकडे त्यांच्यावर जो राजकीय आणि एका प्रकारे माध्यमांचा दबाव होता. कारण काल रात्री आपण याच सुमारास जर बातम्या बघत असू तर हे युद्ध पुढच्या 24 तासात सुरू होणार, 48 तासात सुरू होणार. तर तो दबाव काढून टाकण्यासाठी आजचा जो निर्णय आहे कॅबिनेटचा, जातनिहाय जनगणनेचा,
तो निर्णय, त्याची अंमलबजावणी काही महिन्यांनी होणार आहे, पण त्याच्यामुळे जे प्रेशर सैन्य दलांवर होतं ते एका प्रकारे दूर झालेलं आहे. आता त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ठरवलेल्या वेळेला कारवाई करण्याची मुभा एका प्रकारे मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जो मोठा बदल आपल्या एकूणच धोरणात झालेला आहे तो म्हणजे कुठलंही युद्ध सुरू करायचं. आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः युक्रेन युद्धाच्या बाबत म्हटलं होतं की हा काळ युद्धाचा नाही. कारण जे अगदी इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धाचं, कारण हमासची ताकद, इस्रायलची ताकद याची तुलना येऊ शकत नाही, युक्रेनची ताकद, रशियाची ताकद याच्यात तुलना येऊ शकत नाही. पण तरी देखील ही दोन युद्ध ज्या प्रकारे लांबली गेलेली आहेत, त्याची जी ऑब्जेक्टिव्ह आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीयेत. ते बघता अशा प्रकारचं पाय ओढणारं युद्ध भारत करणार नाही. जेव्हा तुम्ही युद्ध सुरू करता तेव्हा ते केव्हा थांबायचं आणि कोणत्या मुद्द्यावर थांबायचं याची जर स्पष्ट योजना तुमच्या हातात नसेल तर त्या युद्धात तुम्हीच नंतर दलदलीत अडकत जातात, याची जाणीव मोदी सरकारला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काल ज्या बैठका झाल्या त्याच्यात समजा हे युद्ध झालं तर त्याचे आर्थिक परिणाम देशावर काय होतील, त्याचे परराष्ट्र संबंधाच्या क्षेत्रातले परिणाम काय होतील. पाकिस्तानची लढायची ताकद नाहीये, पण याच्यामध्ये चीन काय करू शकतो, याच्यामध्ये तुर्की सारखे देश काय करू शकतात, याच्यामध्ये अरब देश किंवा मलेशिया काय करू शकतात, या सगळ्या अंगांनी याचा विचार करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे मोठे बदल घडतायत, म्हणजे एक रिअलाइनमेंट होते आणि एकीकडे चीनला एकटं पाडून अमेरिका मित्र देशांचं एक कोलिशन तयार करतोय आणि त्याच्यात भारताची भूमिका महत्वाची असणार आहे. त्याच्यावर या युद्धाचा काय परिणाम होणार आहे, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. बाकीच्या दोन्ही पॅनलिस्टनी जसं सांगितलं की हे एक स्टेप बाय स्टेप असेल आणि आपण काही डायरेक्ट त्याच्यात फुल फ्लेज युद्ध सुरू करणार नाही. त्याच्यात एक सरप्राईज एलिमेंट असेल, त्याच्यात एक उत्तर देण्याचा हे असेल की बघा आम्ही दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर दिलेलं आहे. पण ते करतानाच आतापर्यंत आपला पाकिस्तानशी असलेला जो एक आपला एक असं हे होतं की पाकिस्ताननी हल्ला केला तर त्याला उत्तर द्यायचं. पण मला असं वाटतं की आसिम मुनीर यांच्या भाषणानंतर जसं पाकिस्ताननी 1000 वर्ष युद्ध ठेवायची मानसिक तयारी केलेली आहे, तशीच आता भारतानेही पाकिस्तानशी संबंध आहेत हे परपेच्युअल कायमस्वरूपी युद्धग्रस्त असणार आहेत. युद्ध होणार नाही पण आपल्याला युद्ध करायचं याच हेतूने भारताचे संबंध राहतील. आणि येणाऱ्या काळात पाकिस्ताननी प्रोवोक न करताही भारत अनेक प्रकारच्या खोड्या पाकिस्तानच्या काढेल असं मला नक्की वाटतंय. पित्रे सर, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की भारत आणि भारताची कोंडी करण्यासाठी आपले शेजारील राष्ट्र देखील गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अशामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर मग शेजारीच असलेला श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, चीन असेल, यांची भूमिका या युद्धाच्या काळामध्ये किती निर्णायक ठरू शकते, काय काय घडू शकतं असं वाटतं आणि कुठे आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे? आता सुरुवातीलाच आपण बोलला होता की पाकिस्तानची आपल्याशी युद्ध करण्याची क्षमताही नाही आणि कुवतही नाहीये. याबद्दल मी थोडा साशंक आहे. एक फार महत्वाचा युद्धशास्त्रात नियम आहे की तुम्ही शत्रू कुठलाही असला तरी त्याला कमी लेखता कामा नये. पाकिस्तान हे त्या दृष्टीने सबळ राष्ट्र आहे आणि त्यांच्यात जर युद्ध करायचं असेल तर त्यांची अहममिका अशा करता आहे कारण ते एक फंडामेंटल राष्ट्र आहे. त्यामुळे त्यांना त्याबद्दल आपण कमी लेखता कामा नये. ते जर वाटलं तर आपल्याशी युद्ध करू शकतील, त्यामुळे त्यांचा विध्वंस होईल ही वेगळी गोष्ट आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे बोलू. तुम्ही मला विचारलं की बांगलादेश, नंतर श्रीलंका आणि चीन. आता पहिले जे दोन देश आहेत, बांगलादेश मला क्षुल्लक म्हणायचं नाही पण यामध्ये त्यांचा काही फारसा संबंध नाही आणि ते फारसं काही करू शकणार नाही. श्रीलंका आहे आपल्या बाजूचं राष्ट्र आहे आणि ना त्यांची आपल्याला मदत होणार आहे आणि ना त्यांच्यामुळे याच्यात काही खोडा पडणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा चीन. आता चीन हा अत्यंत परिपक्व, त्यांची रणनीती, त्यांची राजनीती ही अत्यंत परिपक्व आहे. अत्यंत ते धोरणी आणि एवढंच नाही तर मोठे ज्याला म्हणतात विशेष अशी त्यांची रणनीती आहे. त्यामुळं चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे. पाकिस्तान जे असं त्याचं वर्णन करतं की आकाशापेक्षा उंच, समुद्रापेक्षा खोल आणि बर्फापेक्षा आपल्या दगडापेक्षा कठीण अशी आमची मैत्री आहे आणि ती आहे, ते आपल्याला मानलं पाहिजे. चीननं पाकिस्तानमध्ये प्रचंड गुंतवणूक केलेली आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की चीनचा जो महामार्ग बनतोय तो बलुचिस्तानमधून जातोय, तो संपूर्ण पाक व्याप्त काश्मीरमधून जातोय आणि त्यासाठी चीन त्याच्याबद्दल एक
स्वारस्य घेण्याची शक्यता आहे आणि पाकिस्तानला ते कधी सोडणार नाही, ते प्रश्न नाही. परंतु आपली चीनशी संबंध काही वाईट नाही आहेत, ते नुकतेच चांगले झालेले आहेत. आपल्याला त्याबद्दल मी पुन्हा त्याची पुनर्वाचन करण्याचे कारण नाही. नुकतंच आपल्याला ठाऊक आहे की आपण जी यात्रा चालते ह्याला तेही आपण चालू करणार आहे. त्यामुळे चीनचे आपले संबंध जे बिघडलेले होते एप्रिल 2020 मध्ये ते बरेचसे सुधारलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला बरेचसे आपण त्यांच्याशी समझोता झालेला आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की चीन हा भारताचं जे आर्थिक वाढ आहे ती त्याच्यात खोडा घालण्याचा चीनचा निश्चित योजना आहे, निश्चित हेतू आहे आणि त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला जवळ केलंय. पाकिस्तानची जी अण्वस्त्र जी आहेत ती शक्ती संपूर्ण चीननं त्यांना उधार दिलेली आहे. पाकिस्तान स्वतः काही करू शकलेलं नाही. परंतु चीन प्रत्येक वेळेला 1965 मध्ये अत्यंत विनोदी चीन आपल्याला 72 तासाचा एक ताकीद दिली होती की 72 तासामध्ये तुम्ही सिक्कीम मधल्या सगळ्या चौक्या हलवल्या पाहिजेत. आम्ही म्हटलं काही केल्या नाही आणि चीनने त्यामध्ये काही केलं नाही. बरोबर. 71 मध्ये सुद्धा चीन हा न्यूट्रल राहिलेला आहे. 1999 मध्ये जेव्हा कारगिल झालं त्यावेळेला चीननं पाकिस्तानला सांगितलं की बहुतेक असंच सांगितलं की जवळ तुमची चूक आहे आणि तुम्ही याबद्दल समझोता करावा. त्यामुळे चीननं अशी काही गोष्ट केलेली नाही, पण त्याचा अर्थ असा होतो ते करणार नाहीत. पण चीन पासून आपल्याला फारसा आपली जेव्हा कोणी जर कारवाई केली तर आपल्या फारसा त्यांच्याकडनं चीनच्या बाजूनं काही हल्ला होईल किंवा चीनच्या बाजूला काही धोका निर्माण होईल असं काही वाटत नाही. तो मुख्य इम्पॉर्टंट लष्कराच्या दृष्टीने तेच मुख्य आहे की आपण पाकिस्तानवर हल्ला करताना चीन काही करणार नाही ना, आणि तसं काही करणार नाही. निश्चितच आहे. तुम्ही सविस्तररित्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अनय जोगळेकरांना मला विचारायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्चस्ववादाची लढाई ही अनेक बलाढ्य देशांमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कोण कुणाच्या बाजूनं वेगळे गट आपल्याला काही निर्माण होतील असं वाटतं का? अगदी थोडक्यात अनय जोगळेकर. निश्चितपणे, कारण एकीकडे या युद्धाच्या भोवती प्रचंड मोठ्या प्रमाणावर अमेरिका विरुद्ध चीन या शीतयुद्धाची किनार आहे आणि पाकिस्तान पुढे हा यक्ष प्रश्न आहे, कारण त्यांना अमेरिका आणि चीन दोघे आपल्या बाजूला हवे होते आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची कोंडी झालेली की लष्करी मदत अमेरिकेकडनं आणि व्यापारी आणि आर्थिक मदत चीनकडनं. पण आता मला असं वाटतंय की याच्यामध्ये पाकिस्तानला चीनला निवडावं लागेल. चीन अगदी उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने जाणार नसला तरी तो पाकिस्तानला पडून देणार नाहीये आणि चीनला त्याच्यातनं हवं असेल की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जर संघर्ष चिघळत राहिला तर अमेरिका चीनशी स्पर्धा करू शकणार नाहीये, कारण भारत अमेरिकेच्या सोबत फार पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे पायात पाय घालायचा प्रयत्न चीन नक्की करेल आणि मला असं वाटतं भारताला त्याची कल्पना आहे आणि त्यामुळे याचा जे आंतरराष्ट्रीय कंगोर आहेत, युरोपीय महासंघ काय भूमिका घेईल, म्हणजे जरी त्यांची ताकद नसली तरी अशा प्रकरणात मध्यस्थी करण्याची त्यांची खूप खुमखुमी असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या बदलत्या घडामोडी आहेत जगात, त्याचा परिणाम जर भारत पाकिस्तान युद्ध झालं, संघर्ष झाला तर निश्चितच होईल आणि त्याच्यात या कचाट्यात न अडकता भारताला जी कारवाई करायची ती एका झटक्यात करून त्याच्यातनं बाहेर येणं हे सगळ्यात महत्वाचं राहील. बरोबर आहे सतीश ढगेजी. एका बाजूला जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर रणनीती आखणं अत्यंत गरजेचं असतं. रणनीती आखली जात असताना पॉईंट टू पॉईंट कशा प्रकारे हे हल्ले केले जाऊ शकतात असं वाटतंय, कारण एका बाजूला फ्री हँड देण्यात आलेला आहे. सतीशजी. नक्कीच या चर्चेमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर पाकिस्तान दूरपर्यंत आपल्या समोर त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. पण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो असणार आहे तो चायना असणार आहे. उघड जरी मदत केली नाही तरी इंटेलिजन्स शेअरिंग असो, त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा त्या ठिकाणी सपोर्ट असो आणि सर्वात महत्वाचं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू $62 बिलियन जो पाकव्याप्त काश्मीर मधून हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो, $62 बिलियन इन्व्हेस्टमेंट हे पाकिस्तान सोबत त्याचं जुडलेलं आहे. म्हणून माझ्या मते एस्केलेशन लॅडर मध्ये हे युद्ध जर पुढे त्या ठिकाणी गेलं तर चायना जो आहे नक्कीच पाकिस्तानला सपोर्ट करेल. मग वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, माझ्या मते सर्वात पहिल्यांदा जे आहे ड्रोन स्ट्राईक हा एक खूप चांगला ऑप्शन भारतीय सैन्य दलासमोर त्या ठिकाणी असेल, कारण ऑलरेडी दोन्ही साईडला जे आहे ज्यावेळेस सिक्युरिटी हाय अलर्ट वर त्या ठिकाणी आहे त्यावेळेस कोलॅटरल डॅमेज कमी होण्यासाठी
आपलं फक्त ड्रोन त्या ठिकाणी जे आहे हद्द पार करून जात आहे. वाईटातलं वाईट काय होईल, आपलं ड्रोन जे आहे त्या ठिकाणी डॅमेज होईल, पण त्याच्या माध्यमातून प्रिसाइज टार्गेटिंग आपल्याला पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये किंवा हाय व्हॅल्यू टार्गेट्स जे पाकिस्तानमध्ये आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी करता येऊ शकतं. एअर स्ट्राईकचाही ऑप्शन त्या ठिकाणी असू शकेल आणि बाकीही भरपूर ऑप्शन्स आहेत. पण माझ्या मते या संपूर्ण एका संघर्षामध्ये इनिशियल काही स्टेजेसमध्ये नक्कीच ड्रोन स्ट्राईकचा किंवा ड्रोन्सचा सर्व्हिलन्ससाठी आणि त्याहून महत्वाचा ऑफेन्सिव्ह रोलसाठी जो आहे महत्वाचा रोल असू शकेल. निश्चितच. खरं तर वेळ आपली मर्यादित असल्यामुळे आता आपल्याला थोडं थांबावं लागतंय. मात्र धन्यवाद सर्व मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्या सगळ्यांचे. आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. ये जो गोरी, शहीन, गजनवी, ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.